हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आता मला ना खूप सारी कामं आहेत ती मला पटपट आवरून घ्यायची आहेत, कारण त्याला कारणही तसंच आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी ना काळं तिखट बनवायला घेतलेलं आहे. तर इथे मी कांदा हा 2-3 दिवस झाला उन्हामध्ये वाळवून छान तेलात भाजायला घेतलेला आहे. त्यानंतर धणे वगैरे भाजल्यानंतर त्यानंतर सगळे गरम मसाले वगैरे मी भाजून घेत आहे. खरं तर मला हे माझ्या सासूबाई पण देत असतात मला मसाला, आणि आई पण देत असते. पण तरी देखील मला करायला देखील खूप आवडतं. म्हटलं प्रत्येक वेळेसच काय त्यांच्याकडून घ्यायचं, कधीतरी आपण पण दिलं पाहिजे ना, म्हणून हा मी मसाला करायला घेतला. आणि मला ते बनवायला पण खूप आवडतं. मसाला बनवण्यामध्ये म्हणजे काळं तिखट बनवण्यामध्ये एक मोठं टास्क म्हणजे कोणतं, तर ते मिरची निवडणे आणि ते मिरच्या भाजणे तेलामध्ये. त्यामध्ये एवढा त्रास आहे ना, खरंच खूप त्रासदायक आहे ते. पण तरी पण त्यात पण एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण काहीतरी करतो आहे याचं. इथं नेक्स्ट डे आहे, तर नेक्स्ट डेला पण मी फ्रीज आवरायला काढलेला आहे, कारण मला फ्रीजमधल्या पण वस्तू व्यवस्थित सगळ्या ठेवून द्यायच्या होत्या. तो फ्रीज पूर्णपणे क्लीन करायचा होता. मी आधी सगळ्या वस्तू बाहेर काढून घेतल्या आणि पूर्णपणे व्यवस्थित हा फ्रीज क्लीन करून घेतला. तर आता मला ना सध्या खूप सारी कामं आहेत आणि ती मला आता ह्या 4-5 दिवसातच कंप्लीट करायची आहेत. तर तुम्ही मला अचानकच एवढी कामं कशी काय, तर त्याला कारण पण तसंच आहे, ते पुढे तुम्हाला मी सांगेलच. आणि ह्या बॅग मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या. तर मला ह्याच्यामध्ये सगळे कपडे वगैरे भरून घ्यायचे आहेत. ह्या ट्रान्सपरंट पण आहेत, म्हणजे छान पण आहेत, आणि स्टोरेजसाठी खूप छान ऑप्शन आहे हा. आणि ह्या मोठ्या, आणि त्याच्यानंतर ह्या खाली आहेत ह्या छोट्या, अशा 3-4 प्रकारच्या बॅग्स मी ऑनलाईन मागवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना, तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक नक्कीच शेअर करेल. तर इथे मी बऱ्यापैकी आमच्या तिघांचे पण कपडे असे छान पॅक केलेले आहेत, आणि नंतर ना बॅगसुद्धा भरलेल्या आहेत सगळ्या. तर मी हा मिरची कांडामधून काल कुठून आणलेला मसाला हा एवढा झाला होता, आणि खूप छान असा लाल मस्त झालेला होता. तर 2 किलो मिरची आणली होती मी, तर त्याचा 4.5 किलो मसाला झाला होता. आणि माझ्याकडे हे 2 छान चिनीमातीच्या बरण्या आहेत ना, त्यामध्येच मी हा स्टोअर करून ठेवत असते, आणि तो बरोबर त्या दोघींमध्ये पण मावून गेला. तर इथे आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला बाहेर चाललो होतो, कारण मला बऱ्याचशा गोष्टी ह्या घ्यायच्या होत्या बाहेरून, त्यासाठी चाललो होतो. तर एवढं सगळं पॅकिंग वगैरे मी ह्या गोष्टी का करत आहे, तर आमची ट्रान्सफर झालेली आहे, तर त्यासाठीच सगळं पॅकिंग वगैरे चालू आहे. तर मला आता बऱ्याचशा गोष्टी सगळ्या पॅक करायच्या आहेत. तसं आम्ही मूव्हर्स आणि पॅकर्सच लावणार आहे, पण तरी देखील बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला स्वतःलाच कराव्या लागतात. तर आमची ट्रान्सफर कुठे झाली आहे ते तुम्हाला मी अपकमिंग ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. त्यासाठी पुढचा ब्लॉग हा नक्की बघा. तर चला, तर मग भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.